नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायबट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मागील व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजचे पार्टची प्रॅक्टिस कशा पद्धतीने बनवायची आणि ब्लाऊजचं पूर्ण ड्राफ्टिंग जे आहे ते कसं बनवायचं ते सविस्तर पाहिलेलं होतं। तर आजच्या व्हिडिओमध्ये याचं कटिंग कशा पद्धतीने करायचं ते पाहणार आहोत। तर बघा, इथे बाही आणि फ्रंट पार्ट इथे एकत्र मी ड्राफ्ट करून घेतलेला आहे। आता याच्यातच कटिंग करताना आपल्याला डबल पेपर घेतलेला आहे बघा मी इथे, आणि तो कटिंग करताना इथे बॅक आणि फ्रंट दोन्ही कटिंग होणार आहे डबल पेपर असल्यामुळे। आता इथे बगलेचा भाग कट करताना जे 1.5 इंचाची बगल होती ती कट केलेली आहे, आतली जी आहे तशीच बाजू आतून ठेवलेली आहे मी इथे। आता वरच्या साईडचा हा जो भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर बघा, आता मी हा भाग कट करून घेतलेला आणि हा बाहीचा भाग आहे, आपण नंतर कट करणार आहोत, थोड्या वेळापुरता तो बाजूला ठेवून देऊयात। त्यानंतर बघा, आता याच्यामध्ये बघा बॅक आणि फ्रंट जोड पेज आहे, हे जोड पेज असल्यामुळे इथे बॅक आणि फ्रंट दोन्ही सोबत निघतं। आता आपण काय करणार आहोत, तर हा बगलेचा भाग आपण कट करून घेऊयात आणि इथे अगोदर नॉच मारून घेतलेली आहे। जर नॉच नाही मारले तरी चालतंय, फक्त खालच्या पेजवर एक खून करून घ्यायची आहे। आणि हा बघा, आता पेपर जो आहे दोन बाजू दोन वेगळ्या करून घेतलेल्या आहेत, बॅकची आणि फ्रंटची दोन्ही बाजू मी इथे वेगळ्या केलेल्या आहेत। सुरुवातीसाठी असे पेपरच फक्त प्रॅक्टिसला वापरा, कारण सुरुवातीला पेपर खूप लागतात, त्यामुळे सिंगल असे न्यूजपेपर वापरा। तर बघा, आता आपण इथे काय काय कट करणार आहोत, इथे गळ्याचा भाग जो आहे तो आपण इथे कट करून घेऊयात आणि त्यानंतर बगलेचा भाग कट करायचा आहे। बघा, आता बॅकचा भाग बाजूला करून घेतलेला आहे, आपण पाठीचा भाग जो आहे तो बाजूला करून घेतलेला आहे। त्यानंतर फ्रंटमध्ये चेंजेस करायचे आहेत किंवा कुठले भाग कट करायचे ते बघा। हेच भाग बऱ्याच जणी कटिंग करतात पण बॅक बाजूला काढत नाहीत, म्हणजे पाठीचा भाग बाजूला न करता कटिंग करतात, मग इथे पाठीचा भाग कट झाला जातो। तर तसं न करता पाठीचा भाग बाजूला ठेवायचा आणि याच्यातली प्रत्येक पार्ट एक एक करून बाजूला घ्यायचा आहे। तर बघा, फ्रंटची बगल कट केलेली आहे, गळा कट केलेला आहे आणि या पद्धतीने 3 पार्ट फ्रंटला निघालेले आहेत बघा, कटोरी, साइड पार्ट आणि क्रॉसपट्टी। तर हे भाग आता आपण बाजूला ठेवणार आहोत। त्यानंतर घेणार आहोत आपल्याला पाठीचा भाग, कटोरी ही वाढवायची ते मी तुम्हाला शेवटला शिकवणार आहे। तर बघा, इथे पाठीचा भाग घेतलेला आहे। आता पाट आपण किती इंच वाढवली होती, अगोदर पाट आपण 1.5 इंच वाढवलेली होती, वरचं शिवण्यासाठी अर्धा इंच, खालचा भाग स्टिचिंगसाठी अर्धा इंच आणि अर्धा इंच एक्स्ट्रा होती, पण आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा लागतं ते फ्रंटसाठी, बॅकसाठी नाही। तर मी इथे बघा मोजून अर्धा इंच बाजूला करून घेत आहे आणि हा भाग कट करून घेणार आहे। बघा, इथे या पद्धतीने मी मोजून अर्धा इंच घेतलेला आहे आणि इथे या पद्धतीने एक अर्धा इंचाचा भाग जो आहे तो कट करून घेणार आहे। आता बघा, बॅक आणि फ्रंटमध्ये अर्धा इंचाचा डिस्टन्स झालेला आहे, तुम्हाला पुन्हा एकदा व्यवस्थित ठेवून मी इथे दाखवणार आहे। बॅक आणि फ्रंटमध्ये आपल्याला अर्धा इंचाचा डिस्टन्स हवा होता, तर तो झालेला आहे। बघा, हा फ्रंटचा भाग आहे आणि हा बॅकचा। तर बघा, फ्रंटचा भाग जो आहे खालचा आहे तो अर्धा इंचानं मोठा आहे आणि बॅकचा म्हणजे पाठीचा भाग जो आहे तो वरचा आहे, तो अर्धा इंचानं कमी आहे। तुम्हाला इथे लक्षातही येत असेल पहा, जर लक्षात नसेल येत तर मी पेपर थोडासा माझ्याकडे ओढून घेतलेला आहे आणि समजावून सांगण्याचा किंवा दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। जेवढं मला जमेल तेवढं मी इथे समजावून दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहे, पण तुम्हीही याच पद्धतीने करून घ्यायचं आहे। तर बघा, इथे गळा आपण नॉच तर मारलेला होता, तरीही पुन्हा मी तुम्हाला चेक करून दाखवते। 2.5 इंच गळा रुंदी आणि 9.5 इंचाची गळा खोली आहे। इथे बघा 9.5ची एक सरळ लाईन टाकून घेऊयात आणि त्यानंतर 2.5 इंचाची गळा रुंदी टाकून घ्यायची आहे आणि गोल आकार आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे। त्या अगोदर इथे 1 इंचाची खूण करून घेऊयात आणि त्यानंतर या पद्धतीने गोल आकार आपल्याला इथे देऊन घ्यायचा आहे। तर मी इथे गोल आकार दिल्यानंतर आता हा गळ्याचा जो भाग आहे तो कट करून घेणार आहे। तर बघा, गळ्याचा भाग जो आहे तो मी इथे कट करून घेतलेला आहे। आता पाठीचा भाग जो आहे तो आपला पूर्णपणे तयार झालेला आहे। पाठीमध्ये आता काहीही चेंजेस करायचे नाहीत। आता बघा, इथे बाहीचा भाग आपला कटिंग राहिलेला होता, तर बाहीचा भाग मी इथे कटिंग करून घेतलेला आहे, कटिंग करून घेणार आहे। हे ड्राफ्टिंग आहे। आता कटिंग करताना जोड बाजू जो आहे
मी काठीच्या साईडला किंवा पट्टीच्या साईडला ठेवलेला होता आणि ओपन बाजू जी आहे ती माझ्या साईडने होती. तर ते बघा कशा पद्धतीने कटिंग करत आहे. अगोदर फक्त वरची जी आकार आहे 1.5 इंचावरचा आकार जो आहे तो कट करून घेतला. त्यानंतर बाहीचा भाग उघडा करायचा आणि आतला भाग जो आहे अर्धा इंचाचा डिस्टन्स दिलेला तो भाग आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. तर बघा अर्धा इंचाचा डिस्टन्स दिलेला हा जो भाग आहे तो मी इथे कट करून घेत आहे. बघा 2 बॅक आणि फ्रंट वेगवेगळे झालेले आहेत, पण बाही मात्र जोडाची असल्यामुळे बाही पूर्ण अखंड दिसते. याच पद्धतीने पेपर जोड घ्यायचा आहे. आता इथे बघा आपल्याला कटोरी कशा पद्धतीने वाढवायची ते सविस्तर घ्यायचं आहे. ही जी मूळ कटोरी आहे तर बघा इथे मी काय केलेलं आहे, पेपरच्या सेंटरला ठेवलेली आहे. आपल्याला समोरच्या साईडने कपडा जास्त लागणार आहे. मागच्या साईडने कपडा नसला तरीही चालतं, पण समोरच्या साईडने कपडा जास्त लागणार आहे. त्यासाठी कटोरी जी आहे ती सेंटरला ठेवायची आणि पूर्ण जशी आहे तशी इथे ड्राफ्ट करून घ्यायची आहे आपल्याला. या पद्धतीने मी इथे ड्राफ्टिंग करून घेणार आहे. पहा याच पद्धतीने तुम्ही ही ड्राफ्ट करून घ्यायची आणि कुठला भाग कुठे वाढवायचा तेही मी तुम्हाला इथे सविस्तर दाखवणारच आहे. बघा आपली कटोरी जी आहे, आता या कटोरीची आपल्याला गरज नाही कारण आपण ती ड्राफ्ट करून घेतली, त्यामुळे ही वेस्ट कटोरी आहे. आपण हा पेपर जो आहे तो फेकून देऊ शकतो. त्यानंतर बघा आता कुठे आणि कुठला भाग वाढवायचा, तर इथे बघा 1/2 इंच म्हणजेच 3 लाईन इथे वाढवायच्या आहेत सरळ. इथेही उभ्या सरळ 3च लाईन वाढवायच्या आहेत, म्हणजे 1/2 इंच वाढवायच्या आहेत. त्यानंतर इथे सरळ खालच्या साईडला अर्धा इंच वाढवायचा आहे. बघा या पद्धतीने सरळ खालच्या साईडला अर्धा इंच वाढवायचा आहे. त्यानंतर इथे बघा मी काय केलेलं आहे, इथे जो आकार गेलेला आहे क्रॉसपट्टीचा तिरकसवरी, त्याच पद्धतीने इथे मी तिरकस एक लाईन टाकलेली आहे आणि त्याच लाईनवरती इथे मी 2.5 इंचाची एक मार्किंग करून घेणार आहे. बघा इथे 2.5 इंच घेतलेली आहे. आता इथे 2.5 इंचाची मार्किंग आणि 1/2 इंचाचं जे आपण अंतर वाढवलेलं होतं तिथपासून एक सरळ लाईन टाकून घ्यायची. आता इथे बघा याची गरज नाही आहे, पण अंदाजे समजण्यासाठी बघा इथे टेप ठेवायचा. खाली अर्धा इंच वाढवलं तिथे टेप ठेवायचा आणि हा अर्धा भाग घेतलेला आहे. आता इथपासून बघा 1/2 इंचापर्यंत फक्त थोडंसं नॉर्मल असं भाग जो आहे तो वाढवत जाऊन जोडून घ्यायचा आहे. तर बघा या पद्धतीने वरचा भाग आपला वाढवला गेला आहे. आता हा भाग खाली अर्धा इंच आणि 2.5 इंच चेक करायचं. 8.5ची कटोरी भरलेली आहे. पेपर अर्धा करायचा आहे इथे आणि या पद्धतीने एक मार्किंग करून घ्यायची इथे. बघा 1.5 इंच खालच्या साईडला घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघा इथे या पद्धतीने एक लाईन टाकायची आणि इथून या पद्धतीने एक लाईन टाकून घ्यायची आहे. आपला कटोरीचा भाग या पद्धतीने वाढून झालेला आहे. तुम्हीही याच पद्धतीने कटोरी वाढवून घ्यायची आहे. बघा आता फक्त जो बाहेरचा भाग आहे तो आपल्याला कट करायचा आहे. आतला कुठलाही भाग आपल्याला इथे कट करून घ्यायचा नाही. तर बघा इथे मी हा भाग कट करून घेत आहे. बघा कुठला भाग मी कट करत आहे, म्हणजे तुम्हीही ज्यावेळेस कटिंग कराल त्यावेळेस तुम्हाला समजवायला किंवा समजायला अतिशय सोपं जाईल. तुमच्याकडून पेपर वेस्ट जाणार नाही किंवा तुमची मेहनतही वेस्ट जाणार नाही. तर बघा या पद्धतीने मी कटोरी वाढवून घेतलेली आहे. आता कटोरीचा टक्स दिल्यानंतर कटोरी कशी दिसते ते बघा. इथे हा जो भाग आहे तो या पद्धतीने मी फोल्ड केलेला आहे. मध्ये सेंटरवरती इथे 1.5 इंचाची एक खूण करूयात. बघा आणि उभी तिरकी या पद्धतीने 2.5 इंचाची एक खूण करायची आहे. हा टक्स जो आहे तो या पद्धतीने मी आता फोल्ड करणार आहे. बघा 1.5 आणि 2.5चा जो टक्स आहे तो या पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे. स्टिचिंग करतानाही सेम याच पद्धतीने घ्यायचं आहे. त्यामुळे इथे समजावं या पद्धतीने मी इथे टाचणी लावून तुम्हाला दाखवत आहे की हा लुक कसा येतो. बघा कटोरीचा लुक शिवल्यानंतर असे दिसणार आहे. तर बघा या पद्धतीने मी वाढवून घेतली. आता हा साईड पीस आणि क्रॉस पट्टी लावूनही तुम्हाला दाखवते. साईड पीसला अशा पद्धतीने कटोरी जोडली तर बघा खालच्या साईडला अर्धा इंचापेक्षा जास्त वाढलेला आहे. त्याचं कारण आपण खाली अर्धा इंच वाढवली, वरती 1/2 इंच म्हणजे 1/2 इंच वाढलेली होती. पण हा जो भाग आहे या पद्धतीने कपडा शिवून घेतला की पूर्ण कवर होतो. बघा कुठेही कमी जास्त राहत नाही.
त्यानंतर क्रॉसपट्टीचा भाग, या पद्धतीने क्रॉसपट्टी आपल्याला जोडून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीचा हा फ्रंट आपला रेडी झालेला आहे. बघा लुकही किती सुंदर दिसत आहे. फक्त पेपरवरती एवढा सुंदर लुक आलेला आहे. जर तुम्ही ब्लाऊज शिवलात तर तो खूप सुंदर दिसेल. फक्त स्टार्टिंगला तुम्ही थोडे कॉटन टाईप पीस वापरा. जास्त महागडेही पीस वापरू नका किंवा फार स्वस्तही पीस वापरू नका. फक्त कॉटनचे पीस वापरा, म्हणजे मग स्टिचिंग करायला सोपं जातं. तर बघा हा पाठीचा भाग आहे आणि बाहीचा भाग. तर या पद्धतीने आपलं पूर्ण कटिंग झालेलं आहे. पुढील भागात पीस कटिंग तुम्हाला मी दाखवणार आहे. कुठला भाग कुठे मांडायचा आणि पीस कटिंग कशा पद्धतीने करायचं. तर बघा आता मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. म्हणजेच जर तुमच्या कोणाला माझ्याकडून शिकायचं असेल तर त्यांनाही माझं नोटिफिकेशन मिळून जाईल. श्री स्वामी समर्थ.